भाजपने आमची फसवणूक केली. शिवसेना शिंदे गटातले कार्यकर्तेच नाही तर आमदार मंत्र्यांचीही अशीच भूमिका आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या मध्यस्थीनंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटासोबत लढणार असल्याचं ठरलं. पण शेवटपर्यंत भाजपने शिवसेना शिंदे गटाला चर्चेत झुलवत ठेवलं आणि ऐनवेळी शिंदे गटावर एकटं लढण्याची वेळ आणली, असे आरोप शिवसेनेच्या नेत्यांकडून होत आहेत. 31 डिसेंबरला वर्षाच्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेलेच नाहीत. बंडखोरी संदर्भात महायुतीची बैठक होती, तिथेही शिंदे गेले नाहीत. शिंदे पुन्हा नाराज झालेत का? आणि शिवसेना शिंदे गटासोबत भाजपने ठरवून युती होऊ दिली नाही का? विस्तारानं पाहू. महिनाभरापूर्वी झालेल्या निवडणुकीत वेगळं लढले, पण राज्याच्या 29 महापालिका निवडणुकीसाठी युतीत लढण्याच्या आणाभाका भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने खाल्ला. चर्चा सुरू झाल्या, बैठकांच्या फेऱ्या झाल्या, पण जसजशा जागा वाटपाच्या चर्चा पुढे यायला लागल्या, युतीबाबत शंका निर्माण व्हायला लागली. अखेर अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यात काय दिसून आलं, तर युतीच्या चर्चेला यश आलं नाही, म्हणून शेवटी दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढायचं ठरवलं. अर्ज करण्यासाठी काही तासांची मुदत उरली असताना इच्छुकांना एबी फॉर्म वाटण्यात आले. 29 पैकी जवळपास 18 महापालिकांमध्ये सेना भाजपची युती झालीच नाही. शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीत युती झाली असली तरी काही ठिकाणी आमची फसवणूक झाली असं त्यांचं म्हणणं आहे. मीरा भाईंदरमध्ये आम्हाला फसवलं, इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाटांची फसवणूक झाली, अशी भूमिका सरनाईकांनी मांडली आहे. आता ज्या ठिकाणी युतीचं गणित बिघडलं तिथं नेमकं काय चित्र होतं ते समजून घेऊ. पुण्यात 7 आमदार आणि 1 खासदार अशी भाजपची ताकद. पुण्यात सध्या भाजप मोठा पक्ष आहे, त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट. शिवसेना शिंदे गटाची भाजपच्या तुलनेत पुण्यात ताकद कमीच. शिवाय भाजपच्या स्थानिक नेत्यांचा या युतीला विरोध होता. शिवसेनेचे महानगर प्रमुख धंगेकरच जागा वाटपाच्या चर्चेला नको अशी आक्रमक भूमिकाही भाजपने घेतली होती, असं सांगण्यात येत आहे. भाजपला पुण्यात शिंदे सोबत नसतील तर फार नुकसान होणार नव्हतं. जागा वाटपात 165 पैकी भाजपने शिंदे गटाला 15 जागा ऑफर केल्या होत्या, 10% कमी. युती बिघडलेली दुसरी महापालिका छत्रपती संभाजीनगर. दोन्ही पक्षांमध्ये 9 पेक्षा जास्त बैठका झाल्या, पण आउटकम काय? तर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी स्वबळावर लढण्याची घोषणा. भाजपकडून अंतिम प्रस्ताव आलाच नाही, त्यांना युती करायचीच नव्हती, असा आरोप शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाटांनी भाजपवर केला. अमरावतीत देखील युती तुटली. शिवसेनेचे नेते जगदीश गुप्ता यांनी भाजप सन्मानजनक जागा देत नसल्याचा आरोप केला. याशिवाय नाशिक, नांदेड, मालेगाव, मीरा भाईंदर, उल्हासनगर या ठिकाणीही भाजप सेनेची युती तुटली. आता प्रत्येक ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी केलेले आरोप तिथल्या भाजप नेत्यांनी फेटाळून लावलेत. काही ठिकाणी शिवसेनेची राष्ट्रवादी अजित पवार गटाशीही युती झाली. पण महत्वाचा मुद्दा असा आहे की जिथं शिंदे गटाची आणि भाजपची युती तुटली आहे, त्या बहुतांश ठिकाणी शिंदे सेनेच्या नेत्यांचं एकच म्हणणं आहे की भाजपने आम्हाला सन्मानजनक जागा दिल्या नाहीत. पण महत्वाचा मुद्दा असा आहे की इतर ठिकाणी जागा वाटपात भाजपने आखडता हात घेतला. शिवसेनेला एकटं लढावं लागलं अशी परिस्थिती असली तरी मुंबईत मात्र भाजपने एकनाथ शिंदेसोबत काहीच बिघडू दिलं नाही. मुंबईत ठाकरे बंधूंच्या युतीने फरक पडत नाही म्हटलं तरी शिवसेनेचा कोर वोटर मराठी मतांसाठी भाजपला शिंदेंना डावलून चालत नाही. शिवसेना उद्धव ठाकरे गटाला एक शेवटचा धक्का द्यायचा असेल तर भाजपला मुंबई महापालिका जिंकणं महत्वाचं ठरतं. आता मुंबईसारख्या महत्वाच्या ठिकाणी जागा वाटप यशस्वी झालं तर मग इतर ठिकाणी काय बिनसलं? तर भाजपला 2029च्या विधानसभा निवडणुकीत 100% भाजपचं ध्येय साध्य करायचंय. पण दुसरीकडे एकनाथ शिंदेंची ताकद मात्र वाढते. नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप राज्यात मोठा पक्ष ठरला असला तरी शिंदेंच्या शिवसेनेला दुसरा क्रमांक मिळाला आणि शिवसेना शिंदे गटाची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली. एकनाथ शिंदे स्थानिकच्या निवडणुकीतून आपली लाईन मोठी करत असल्याचंही बोललं गेलं. शिंदेंची ताकद वाढत गेली तर भाजपला आव्हान मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून शिंदेंच्या ताकदीला टप्प्याटप्प्याने शह देण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे, असं काही राजकीय तज्ज्ञांचं मत आहे. 18 महापालिकांमध्ये युती न होणं हा शिंदेंच्या ताकदीला रोखण्याचाच एक भाग असल्याचं बोललं जात आहे. पण या सगळ्याची सुरुवात काही दिवसांपूर्वी मुंबईत झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिंदेंच्या बाले किल्ल्यालाच सुरुंग लावला. त्यांच्या नेतृत्वात कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर भागातून शिंदेंच्या अनेक माजी नगरसेवकांचा आणि पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. भाजपच्या फोडाफोडीचा मुद्दा घेऊन एकनाथ शिंदे दिल्लीत जाऊन अमित शहांना भेटून आले. त्यानंतर मित्रपक्षात सुरू असलेली फोडाफोडी थांबवण्याचे आदेश शहांनी दिलेत, असंही बोललं गेलं.
तरीही काही शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी भाजपमध्ये गेलेच, तर काही जणांचा पक्षप्रवेश थांबवण्यातही आला. पक्षप्रवेश थांबले तसे शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कशी जास्त आहे आणि राज्यातील नेत्यांना शिंदेंनी दिल्लीत जाऊन कसा अंकुश लावला त्याच्या चर्चा झाल्या. कारण सध्याची परिस्थिती पाहता शिंदेंना पूर्णपणे डावलणंही भाजपला परवडणारं नाही. तुम्हाला काय वाटतं? त्यामुळेच शिंदेंना एकदम सोडण्याची रिस्क न घेता चर्चेत गुंतवून भाजपने शिंदेंचा महापालिका निवडणुकीत ठरवून गेम केला का? तुमची मतं कमेंटमध्ये कळवा आणि डिकोड मराठी या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.